मुंबई विधान भवनात संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन. सरकारी निधीचा अपव्यय रोखून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अंदाज समितीचं अमूल्य योगदान लोकसभा अध्यक्षांनी केलं अधोरेखित. सरकारवर अंकुश आणि प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी कार्यरत अंदाज समिती सुशासनाचं प्रतीक बनेल, राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास. भारतात लोकशाहीची प्राचीन परंपरा, संवादातून समाधान शोधण्याची भारताची पद्धतच लोकशाहीला बळकट करणारी ओम बिर्ला. इराणवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचं आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत मांडण्यात आला तत्काळ बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव, तर रशिया, चीन आणि पाकिस्ताननं केला अमेरिकेच्या कारवाईचा निषेध. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत एकमतानं मंजूर. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं विविध ऊर्जा पुरवठा मार्ग विकसित केल्यामुळे चिंतेचं कारण नाही, हरदीप सिंग पुरी. कनिष्क विमान बॉम्ब हल्ल्याला 40 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, आयर्लंड आणि कॅनडानं कॉर्क इथे पीडितांना वाहिली श्रद्धांजली. दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार. त्रिपुरा ठरलं देशातलं चौथं संपूर्ण साक्षर राज्य, 95% साक्षरतेचं उद्दिष्ट केलं साध्य. आणि अनेक वर्ष तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या 4 वर्षात नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करू, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका मांडत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास.